नमस्कार मित्रांनो, तर फायनली आता आपण जो आपला या धावंडा नदीवरील पूल आहे तर तो आता पूर्ण झालेला आहे. मागे 15 दिवसापूर्वी आपण आलो होतो तर त्या साईडला आपल्याला याचं जे आहे तर इथे जे आहे तर हा भरणे बाकी होता, परंतु आता जे आहे तो 10 फुटापर्यंत दोन्ही साईडनं होता, परंतु आता आपण याही साईडला सुदर्शन नगरीच्या साईडने पूर्ण आता याचं अलाइनमेंट झालेलं आहे. आणि आता मे महिना असताना देखील मित्रांनो यावर्षी आपल्या धावंडा नदीला आपण पाणी बघू शकता. आता हे पाणी जे आहे तर इथे आपल्याला स्वच्छ दिसत आहे, परंतु जसं जसं दिग्रस नगरीत ते जातं समोर आपण त्या पाण्याला बघूही शकत नाही असं ते होतं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण आता सध्या आपला पूल जो आहे तर तो दोन्ही ठिकाणून तो आता त्याचा जो भरावा आहे साईडचा तो आपल्याला भरलेला दिसतो आहे. आणि आता काही दिवसातच म्हणजे दुसराही पूल जो आहे त्याचं काम आपल्याला इथे पूर्ण होताना दिसतं. आणि बघा हे काका जे आहेत दरवेळेला याच टाईमला इथून मित्रांनो जातात, कधी त्यांचा टाईम हा म्हणजे चुकत नाही. आणि आता इथे या पिलरच्या साईडला जे कठडे आहेत ते फक्त बसवायचे राहिले, तिकडे समोरचे आपल्याला त्या ठिकाणी बसलेले दिसतात. आता मित्रांनो हा आपला काठीचा जो 2nd नंबरचा पूल होता तिथून जो नेहमी तुम्हाला मी खालून दाखवलेला आहे, याचा इथं 4-5 वेळेला दोन्ही साईडने आपण लेफ्ट आणि राईट साईड दोन्ही साईडने शूट दाखवलं होतं. तर आता याचं साईडचे जे कठडे आहेत ते आता तुम्हाला याचा भरावा तिथून पूर्ण झाल्यामुळं आपण इथून बघू शकता की साईड याचे कठडे पण याला लागलेले आहेत, साईड गार्ड म्हणतो आपण. आणि खालून हा नाल्याचं पाणी व्यवस्थित त्याचं जाण्यासाठी साईडला अलाइनमेंटचं तिथं काम आता खालून दगडं लावणं हे सुरू झालेलं आहे. आणि आता याही साईडला आपण बघू शकता की नाल्याचं पाणी व्यवस्थित जाण्यासाठी ही सगळी यंत्रणा सगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मित्रांनो मी मागे तुम्हाला बरेचदा सांगत होतो की धावंडा नदीवरील जो आपला पूल आहे तो आता हा आहे. आणि दुसरा जो आपला काठीच्या नाल्यावरचा जो पूल आहे मित्रांनो त्याचं डिस्टन्स बघू शकता. आता इकडं जे आपण आहे तर ते आपण ते डिस्टन्स आता हा भरावा भरल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये आपल्या लक्षात येतं की याचं अंतर नेमकं किती आहे. तर आता या सगळ्या याच्यामध्ये सध्या हे आपला याचा सेंट्रल पॉईंट आहे जिथे मी उभा आहे समजा इथे, इथून तो पूल आणि हा पूल आपल्याला सारख्याच अंतरावर असलेला दिसतो. दोन्हीचे डिस्टन्स आपल्याला या ठिकाणून आपण बघू शकता की साधारण 200 मीटर एवढं डिस्टन्स या दोन पुलामध्ये आहे. आणि तिथून जो काठीचा पूल आहे तोही आपल्याला जवळच असलेला दिसतो. आता मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या काठीचा नाला जो आहे आपला हे आपल्याला काठी गाव दिसते आणि हा काठीचा नाला. तर या नाल्याचं काम आता याचे साईडचे कठडे देखील लावणं आता पूर्ण झालेले आहेत. आणि साईडला ह्याला जे आहे तर याचं अलाइनमेंटचं काम म्हणजे पूर्ण झाल्यानंतर तिथून दगड त्या पद्धतीनं तसे लावण्यात येतात. आणि ते आता त्याची सुरुवात झालेली आहे. वर तिथे त्याची आपल्याला आखणी पण त्याच्या 2nd स्टेपची आखणी पण झालेली आहे. आणि खाली या साईडलाही आपण बघू शकता की जे कॉन्क्रीटचं काम आहे त्या कॉन्क्रीटच्या कामापासून तिथून मित्रांनो अलाइनमेंट सुरू होतं. त्याच्यात 3 स्टेज असतात. ते पहिली स्टेज आपल्याला दिसतं आणि दुसरी स्टेज तिथे आहे आणि तिसरी स्टेज फायनल. आणि इकडून आता याचं जे आहे सगळं पिचिंग वगैरे करून लेवलिंग त्या ठिकाणी मुरुम आणि गिट्टी सगळी भरण्यात आलेली आहे. आणि आता हा पूल फायनली आता येत्या 5-10 दिवसातच सगळं याचं काम मित्रांनो पूर्णत्वास आपल्याला जाताना दिसेल. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.